येणाऱ्या दिवाळीसाठी लोक गोडधोड बनवत होते, फक्त रूपाला सोडून. रूपा एक अनाथ मुलगी होती आणि तिला कोणी नातेवाईक सुद्धा नव्हते. गावातली लोकच तिचं कुटुंब होतं. अगं रूपा, आत कायस? बाहेर ये, गोडधोड खा. कोणी काही दिलं नाही का? कोण देणार? बिचारीचे ना आई वडील आहेत ना कोणी नातेवाईक. रूपाला देखील माहित नव्हतं की खरंच तिचं कोणी नातेवाईक आहे की नाही. माझे नातेवाईक आहेत काकी. या दिवाळीला ते गोडधोड आणि भेटवस्तू देखील आणणार आहेत. अगं हे तर तू प्रत्येक सणाच्या वेळेस बोलतेस रूपा, पण आम्ही तर तुझ्या कुठल्याच नातेवाईकाला कधीच पाहिलं नाही. बघितलं तर मी देखील नाहीये, पण ते माझे लांबचे काका आहेत. यावर्षी ते नक्कीच येतील. गावातल्या लोकांसमोर ती खोटं बोलून बसली, पण तिला माहित नव्हतं की ह्या वेळेस चंपत नावाचा ठग तिचं सगळं बोलणं ऐकत होता. काय कमाल आहे चंपत, तू तर या गावी एक नोकर शोधायला आला होतास, पण इथे तर तुला फुकटातच एक मोलकरणी मिळाली. रूपा, माझी लाडकी, एवढी मोठी झालीस, एवढीशी होती जेव्हा मी तुला पाहिलं होतं. मला क्षमा कर पोरी, इतकी वर्ष तुला एकटीला राहावं लागलं, पण आता नाही. मी आलो आहे ना, चल तुझ्या काका सोबत. आता एकटं राहण्याची काहीच गरज नाही. रूपाला कळत नव्हतं की काय करावं, जावं की नाही. विचार कसला करतेस रूपा? खूप झालं, खूप दुःख सहन केलंस तू. आता जा आणि तुझ्या काकांसोबत आनंदाचं आयुष्य जग. हे माझे खरे काका कुठून आले? पण बोलण्यावरून तर खरंच हे माझे काका वाटत आहेत. रूपाचं खोटं बोलणं उघडकीस येऊ नये म्हणून ती चंपत सोबत जायला तयार झाली. नव्या काकांच्या मधासारख्या गोड गोड बोलण्याने रूपा इतकी प्रभावित झाली की त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास बसू लागला आणि ती सरळ चंपतच्या घरी पोहोचली. बस खूप झालं, पकड तुझं हे सामान. कोण आहेस तू? चंपत, तुझा खोटा काका, माझी मूर्ख पुतणी. आता तू इथेच राहशील आणि घरातलं सगळं काम देखील करशील. पळून जाण्याचा विचार देखील करू नकोस. चल आता कामाला लाग. आणि हो, माझ्या आईची काळजी घे, ती ऐकू आणि बघू शकत नाही. हे सगळं बघून रूपाच्या लक्षात आलं की तिच्या हातून खूप मोठी चूक झालीये, एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून. मात्र रूपा एक शूर मुलगी होती. तिने तिथून पळून जायचा निर्णय घेतला आणि एक प्लॅन बनवला. इतक्या वेळ चालून चालून माझे पाय तर पार मोडूनच गेले आहे. मला थोडासा आराम तर करू द्या, मग तर कामच करायचं आहे. उघड दरवाजा, उघड. अरे ही गेली तर गेली कुठे? तुम्ही एका मुलीला पाहिलं का? माझी पुतणी, गोरी गोरी, लांब केस असलेली. नाही. इकडे फुकटचं उभं राहण्याची परवानगी नाहीये. ही काय धर्मशाळा नाहीये. नोकरी करायची असेल तर बोल पटकन. हो हो, काम हवं आहे. इकडे उभा राहा आणि एखादा प्रवासी दिसला तर त्याला खोली दाखव. जेवढे प्रवासी आणशील तेवढीच नाणी मिळतील. बरं? ठीक आहे मालक. चंपत काका, धडा घेण्यासाठी तयार व्हा.
अहो काका, काय झालं? सिंह सिंह सिंह? अहो ही तर एकदम साधारण गोष्ट आहे. माझं ऐकाल तर आज इथेच थांबा, नाहीतर सिंहाला तर काय शिकार हवीच असते. शिकार हा, बरोबर बोललीस. सिंहाची शिकार होण्यापेक्षा आज रात्री इथेच थांबलेलं बरं. एखादी चांगली खोली मिळेल का? हो हो, या माझ्या मागून. ही पहा तुमची खोली. आरामात झोपून जा. अरे अरे, एक गोष्ट सांगायची तर विसरूनच गेलो की मागे असलेल्या स्मशानातनं कधी कधी भूत फिरत फिरत तिथे येतात बरं का. पण तुम्ही घाबरू नका हा, ते फक्त दिसतात भीतीदायक, ते अजिबात घाबरवत नाही. काय भूत? आता येईल मजा. भूत 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 भूत. मला मूर्ख बनवलं होतस ना, आता येईल खरी मजा. थांबा थांबा, दादा थोडी मदत कराल का? ही पेटी मला उचलतच नाहीये. पण ह्यात असं काय आहे ज्यामुळे तुला उचलता येत नाहीये? काय सांगू, मला एका लग्नात जायचं आहे. लग्नात घालायचे सगळे मौल्यवान दागिने ह्याच पेटीत आहेत. जर मी वेळेत नाही पोचली तर सगळी गडबडच होईल. अरे मुंगी, आपला चोर धर्म पार पडण्याची वेळ आली आहे. हे आपण हातून जाऊ दिलं तर आपण चोर बनण्याच्या लायकीचे नाही राहणार. अगदी बरोबर बोलला चुंगी भावा. हा हा, का नाही? फक्त थोडस पाणी देशील का बाळा? हा हो हो, आता आणते. रूपा पाणी आणायला आज जाते. इथे चुंगी मुंगी पेटी पटकन उचलतात आणि तिथून पळून जातात. आणि रूपा बाहेर येते आणि हसते. तेवढ्यात मागून लालचंद आणि बालचंद येतात. ए मुली, आम्ही 2 चोरांचा पाठलाग करत आहोत. ते इथे तर नाही आलेत हो, ना? ते तिथे गेले आहेत. बघा ना, माझी पेटी सुद्धा घेऊन गेले. हे चोर पण ना. काय पकडा त्यांना. अरे चुंगी भावा, शिपाई, जर आज आपण वाचलो तर अजून चोरी करू शकू. चल फेकून दे ती पेटी. अशा प्रकारे रूपाला चंपत पासून कायमची सुटका मिळाली. अरे मला काढा, कुणीतरी बाहेर काढा इथून. मग ती तिच्या घरी परत आली. पण तिला एक नवी गोष्ट शिकायला मिळाली होती की कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. अभ्यास केला नाहीस तर डबक्यातला बेडूक बनून राहशील. लहानपणापासून गोपाळ त्याच्या वडिलांकडून हेच ऐकत आला होता, कारण त्याचं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. म्हणूनच तो इतर मुलांपेक्षा अभ्यासात खूपच मागे होता. बघता बघता गोपाळ मोठा झाला. त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्याचं लग्न देखील झालं. पण त्याच्याने अभ्यास कधीच झाला नाही, ज्यामुळे त्याच्याकडे कुठलंच काम नव्हतं आणि त्यांना खूपच बिकट परिस्थितीत जगावं लागत होतं. अख्खा दिवस झोपलेले असता, काही काम धाम सुद्धा करत नाहीत.
अगं हे काय करतेस? तुम्ही असं काही काम का करत नाही ज्याने काहीतरी मिळकत मिळेल? कमीत कमी घरात अन्न तरी येईल. असलं काम पण कोणतं? मी ऐकलं आहे की महाराज विद्याधरांना कविता खूप आवडतात आणि एखाद्याची कविता आवडली तर ते त्याला बक्षीस देखील देतात. तुम्ही नीट लक्ष देऊन एखादी चांगली कविता महाराजांना ऐकवा. कोणास ठाऊक तुमची कविता देखील त्यांना आवडली तर? कविता? आणि मी? हिचे टोमणे ऐकण्यापेक्षा कविताच लिहिलेली बरी. ठीक आहे मी प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी गोपाळ आंघोळ वगैरे आटपून कविता लिहिण्यासाठी झाडाखाली बसला. मात्र अभ्यास तर त्याने केलाच नव्हता कधी. म्हणून तर त्याला कविता तर सोडा, एक शब्द देखील सुचत नव्हता. तेवढ्यात त्याचं लक्ष तलावाच्या काठी असलेल्या एका डुकरावर गेलं, जो जोर जोरात स्वतःची पाठ एका झाडावर घासत होता. त्याला पाहताच गोपाळ म्हणाला, एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. वा 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 वा. काय कविता आहे? एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. ही कविता तर महाराजांना नक्कीच आवडेल. आणि ह्याच ओळीला त्याने कविता समजून एका पानावर लिहून काढलं. आता माझी कविता जाऊन महाराजांना ऐकवतो. ए थांब. अरे 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 कुठे चाललायस तू? मला महाराजांना भेटायचं आहे. महाराजांना भेटायची वेळ संपली आहे. आता त्यांची विश्रांतीची वेळ आहे. चला चल जा इकडनं. काय करू? जर कविता ऐकवल्याशिवाय माघारी गेलो तर माझी पत्नी मला खूपच ओरडेल. एखादा उपाय करायला हवा. माझ्याकडे महाराजांसाठी एक महत्वाचा संदेश आहे. काही करून तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवाच. शिपाई गोपाळने सांगितल्याप्रमाणे ते पान महाराजांच्या उशीजवळ ठेवून आला. सकाळी महाराज उठले तेव्हा एक न्हावी त्यांची हजामत करण्यासाठी तिथे आला होता. राजाची हजामत करण्याआधी न्हाव्याने धार वाढवण्यासाठी वस्त्रा दगडावर घासायला सुरुवात केली. तेवढ्यात राजाची नजर त्या पानावर पडली आणि त्यांनी पान उचलून ते वाचलं. एवढं जोरात घासल्याने प्राण संकटात सापडू शकतात. असं दिसतंय की हा एखादा गुप्त संदेश आहे. नक्कीच हा दुष्ट माझी हत्या करण्यासाठी हा वस्त्रा एवढ्या जोरात घासतो आहे. अटक करा ह्याला, हा माझे प्राण घ्यायला आला आहे. महाराज मला क्षमा करा. हे सगळं मी शेजारच्या राजाच्या म्हणण्यानुसार केलं. गोपाळला दरबारात हजर करण्यात आलं. कोण आहेस तू? आणि तो दुष्ट माझे प्राण घेणार आहे हे तुला कसं काय कळलं? महाराज ते मी नक्कीच तुला ज्योतिषाचं चांगलंच ज्ञान आहे असं दिसतंय. म्हणूनच तुला सगळं आधीपासूनच कळलं होतं. आजपासून मी तुला या दरबाराचा ज्योतिषी घोषित करतो. गोपाळने देखील पुढचा मागचा विचार न करता राजाचं म्हणणं मान्य केलं. मात्र खोटं आज न उद्या उघडकीस येतच. काही दिवसांनंतर महाराणी केतकी यांचा सगळ्यात प्रिय आणि किमती हार कोणीतरी चोरी केला. महाराज महाराज माझा प्रिय हार कोणीतरी चोरी केला. शांत व्हा महाराणी. तो हार मी काहीही करून तुम्हाला परत मिळवून देईन. शिपायांनो, गोपाळला माझ्या समोर हजर करा. महाराज तुम्ही मला बोलावलं? गोपाळ, ज्या प्रकारे तू तुझ्या ज्योतिष विद्येने माझे प्राण वाचवले होतेस त्याचप्रमाणे शोधून काढ की महाराणींचा हार चोरी करण्याचे कृत्य कोणी केलं आहे. अरे माझ्या बायकोने मला हे कुठे अडकवलंय? कसला विचार करतोयस? महाराज माझी ज्योतिष विद्या केवळ एकांतातच काम करते. मी एकांतात जाऊन माझ्या ज्योतिष विद्येने या हाराबद्दल माहिती मिळवतो.
गोपाळ स्वतःच्या जाळ्यात अडकला होता, कारण त्याला तर ज्योतिषविद्या येतच नव्हती. तो एकांतात जाऊन स्वतःच्या पत्नीला नावं ठेवू लागला, कारण हे सगळं तिच्यामुळे तर झालं होतं. तुझ्याचमुळे आज तुझा नवरा संकटात आहे. आता त्याला महाराजांपासून कोणी वाचवू शकत नाही. महाराणीची दासी गोपाळचं म्हणणं ऐकून घाबरून गेली, कारण तिने देखील स्वतःच्या पतीचं ऐकून महाराणीचा हार चोरी केला होता. आम्हाला क्षमा करा ज्योतिष महाराज. हाव सुटल्यामुळे आम्ही हार चोरी केला. आम्ही तुम्हाला सांगतो हार कुठे येते. फक्त महाराजांना काही सांगू नका, नाहीतर आम्हाला आमचे प्राण गमवावे लागतील. ठीक आहे. यावेळी क्षमा करतो. जा आणि जाऊन हार महालाच्या मागच्या झाडाखाली ठेवून या, कळलं? हा वाचलो. महाराजांचा विजय असो. महाराज, मी शोधून काढलं आहे. हार महालाच्या मागच्या झाडाखाली आहे. मी शिपायांना पाठवला आहे. महाराज, गोपाळ अगदी बरोबर बोलतोय. हा घ्या महाराणींचा हार. वाह गोपाळ वाह, तुझी ज्योतिष विद्या खरोखरच अद्भुत आहे. नशिबाने गोपाळ थोडक्यात वाचला, मात्र आता त्याची संकट अजूनच वाढणार होती, कारण त्याच्या ज्योतिष विद्येची चर्चा आजूबाजूच्या राज्यात देखील होऊ लागली होती. महाराज, मला महाराज हिमाबिंदू यांनी पाठवलं आहे. ऐकलं आहे की तुमचा ज्योतिष गोपाळ खूपच ज्ञानी आहे. आमच्या महाराजांना देखील याची पुष्टी करायची आहे, म्हणूनच त्यांनी मला इथे पाठवलंय. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. सांगा काय जाणून घ्यायचं तुम्हाला. जर गोपाळ स्वतःच्या विद्येने हे सांगू शकला की या डब्यामध्ये काय आहे, तर मी खरंच मान्य करेन याची विद्या. का नाही गोपाळ? गोपाळ पुन्हा एकदा फसला आणि त्याला स्वतःच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवली. बाबा बरोबरच बोलायचे. मी डबक्यातला बेडूकच आहे. गोपाळचं म्हणणं कोणालाच कळलं नाही, पण त्या मंत्रीला कळलं, कारण त्या डब्यात खरोखर बेडूकच होतं. तू खरोखरच एक विद्वान ज्योतिषी आहेस. या डब्यात बेडूक होता हे केवळ मलाच माहित होतं. गोपाळ पुन्हा एकदा नशिबाने वाचला, मात्र त्याला माहित होतं की हा खेळ फार दिवस नाही टिकू शकणार आहे. म्हणूनच त्याने ह्यातून स्वतःला सोडवण्याची एक युक्ती शोधली. महाराज, माझ्याकडे माझी ज्योतिष विद्या वापरण्याच्या केवळ 3 संधी होत्या, आणि मी 3ही संध्या तुमच्या सेवेमध्ये खर्च केल्या आहेत. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की मला या पदावरून काढण्यात यावं. आता मी एक साधारण जीवन जगू इच्छितो. राजांनी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याला भरपूर सोनं आणि चांदी देऊन पाठवून दिलं. त्यानंतर गोपाळ त्याच्या पत्नी सोबत आनंदाने राहू लागला. काय झालं चिरू? अम्मा, मला डबक्यातलं बेडूक नाही बनायचंय. कविता माझ्याने होणार नाहीत, म्हणून मी अभ्यास करायला बसलोय. सगळ्यांचं नशीब गोपाळ सारखं नसतं की सारखं सारखं वाचता येईल. अच्छा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.